नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीचे मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेलं असतानाच प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेबाबत जागृती निर्माण करण्यावर भर दिलाय। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 20 मध्ये शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या वतीनं शिखरेवाडी मैदानात मतदार जागृती अभियान राबवण्यात आलं। शिखरेवाडी मैदानावर आयोजित या उपक्रमामध्ये प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतदारांना मतदान नेमकं कसं करायचं, आपलं मत योग्य पद्धतीने कसं नोंदवायचं याचे सविस्तर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। विशेषतः पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांसाठी ही माहिती उपयुक्त ठरल्याचं चित्र पाहायला मिळालं। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असलेले उमेदवार हेमंत दत्तात्रय गायकवाड, योगिता किरण गायकवाड आणि अश्विन केशव पवार, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवार गायत्री संतोष गाडेकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधला। मतदानाचं महत्त्व त्यांनी यावेळेस पटवून दिलं। प्रत्येक नागरिकाचं मत अत्यंत मौल्यवान असून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणं आवश्यक आहे असं आवाहन उमेदवारांनी यावेळी केलं। त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी संधी देण्याचं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं। या कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी मोठ्या संख्येनं प्रतिसाद दिला। प्रत्यक्ष मतदान कसं करावं याची सविस्तर माहिती मिळाल्याबद्दल मतदारांनी समाधान व्यक्त केलं। महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना विजय करण्याचा निर्धार अनेक नागरिकांनी व्यक्त केल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं। आम्ही प्रभाग क्रमांक 20 चे सर्व उमेदवार अश्विन पवार, गायत्री गाडेकर, योगिता गायकवाड आणि मी स्वतः हेमंत गायकवाड शिखरेवाडी येथील जॉगिंग ट्रॅकवरती जनजागृती करण्यासाठी तसेच आम्हाला मतदान करण्यासाठी आम्ही इथे आवाहन करण्यासाठी आज इथे आम्ही सकाळी आलेलो होतो। सर्व नागरिकांना ही विनंती आहे की आपल्या प्रभाग 20 मध्ये 2च मशीन असणार आहे, कारण उमेदवार कमी आहे। त्यामुळे या 2 मशीन मध्ये आपल्याला 4 मतदान करायचं आहे। तर पहिल्या मशीन मध्ये हा तुम्हाला पांढरा गट दिसेल, तिथे मशाल दिसेल, तिथे बटन दाबायचं आहे। खाली गुलाबी गटामध्ये तुतारी दिसेल, तिथे एक बटन दाबायचं आहे। हे झाली एक मशीन। दुसऱ्या मशीन मध्ये पिवळ्या गटामध्ये मशाल दिसेल, तिथे एक बटन दाबायचं आहे आणि निळ्या गटामध्ये मशाल दिसेल, तिथे एक बटन दाबायचं आहे। अशा पद्धतीने 4 मतदान झाल्यानंतर आपलं मतदान प्रक्रिया पूर्ण होते आणि एक मोठा बीप आवाज येईल, त्यावेळेस समजून जायचं की आपले 4ही मतं झालेले आहे। कृपया 2 मतं किंवा 3 मतं दिल्यानंतर मतदान पूर्ण होत नाही। आपल्याला 4ही मतं द्यायची आहे ही नम्र विनंती करतो आणि आपण आम्हालाच मतदान कराल ही अपेक्षा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।